नमस्कार. लक्षद्वीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला टेट परीक्षेला विचारलेले 10 मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे पेपरला विचारले गेले असणार आहे. आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचे, पण सध्याला 10 प्रश्न रेडी होते, त्यानुसार आपण घेऊ. जसं की मागील लेक्चरला आपण एकूण 50 प्रश्न घेतले होते. ठीक आहे, आपलं परत एक जम्बोचं पण लेक्चर घेऊया. नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिला प्रश्न काय, पुढील जोड शब्द पूर्ण करा. म्हणजे नाते शब्द आहे. नाते याला जोड शब्द कोणता आहे? लग, वाईक, गोते आणि माझे. तर आपण काय म्हणतो, नाते गोते जपणं फार गरजेचं असतं. नाते गोते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नाते गोते 3 हे काय असणार आहे? योग्य उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट बघा. जोड शब्द नाते गोते, गडी माणसे, लगबग आणि गौड कौतुक. झंझावत या शब्दाच्या विरुद्ध अर्थी म्हणलेले तुम्हाला. झंझावत हा शब्द दिलाय आणि झंझावत या शब्दाच्या विरुद्ध अर्थी असणारा शब्द कोणता? वावटळ, तुफान, निरवता आणि टाळ वाजवणे. तर झंझावतच्या विरुद्ध अर्थी काय? निरवता असणार आहे. असेल निरवता. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण. बाकी इतर जे ऑप्शन येते, बहुमानचं मानभंग, उद्योगीचा बेकार, वावटळ, तुफान ही झंझावतचे काय तर समानार्थी शब्द आहे. भागुबाई या शब्दाचा अर्थ काय होतो? भागुबाई, एखाद्याला आपण बघा म्हणतो खूप भागुबाई आहे, म्हणजे काय? भागुबाई म्हणजे काय? पळपुटा. काय तर पळपुटा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. भागुबाई म्हणजे काय तर पळपुटा किंवा पळपुटा. नेक्स्ट बघा. दारा म्हणजे पत्नी, आर्या बायको. धंदा म्हणजे व्यापार आणि व्यवसाय. शूरवीर म्हणजे धाडसी, पराक्रमी आणि निर्भीड. अशुद्ध वाक्य ओळखायचं. अशुद्ध, त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळत होते. बरोबर हे वाक्य. सुलभाचे नाव घेताच ते सावरून बसले. हे पण बरोबर आहे. त्या दोघांची नजरानजर झाली. हे पण बरोबर आहे. आणि एकमेकांची आपुलकी चौकशी झाली. चौकशी होती का एकमेकांच्या आपुलकीमध्ये? नाही, आपण एकमेकांची चौकशी नाही करत. आपण काय करतो ना, विचारपूस करतो. काय करतो? विचारपूस. आणि ज्या लोकांना काही उद्योग नाहीये ते लोक काय करतात? चौकशी करतात. म्हणजे आपल्या असतात ते आपली काय करतात? विचारपूस. काय बाबा बरा आहे का, व्यवस्थित का, घरी सगळे चांगले आहे का, याला म्हणायचं विचारपूस, चौकशी. हा काय तर अशुद्ध वाक्य. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर असेल. शुद्ध वाक्य एकमेकांशी आपुलकीने चौकशी केली जाते. हा शुद्ध म्हणजे इथं अशुद्ध पाहिजे होता. अशुद्ध. नेक्स्ट. हा पहिला वर्ग माझा या वाक्यातलं विशेषण ओळखायचं. विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? विशेषण. बघा, हा पहिला वर्ग आहे माझा. हा बरोबर ना. आपण पूर्ण वाक्यच घेऊया म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. वर्ग माझा. आता इथं बघा, लक्ष द्या. हा काय तो तुमचं सर्वनाम. बरोबर. पहिला काय तो तुमचं विशेषण. विशेषण कोणता आहे? तर क्रमवाचक विशेषण आहे, क्रमाने येणारा. वर्ग काय तो तुमचा नाम आहे आणि माझा काय तर सर्वनाम आहे. मग आपल्याला काय म्हटलं? विशेषण म्हटलं की नाही. तर पहिला काय विशेषण आहे? कोणता आहे? क्रमवाचक आहे. मग मला सांगा विशेषणाचे प्रकार किती? तर विशेषणाचे 3 प्रकार पडतात. बघा, विशेषण पहिला विशेषणाम वर्ग. संख्या विशेषण, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शवली जाते त्याला म्हणायचं संख्या विशेषण म्हणायचं. संख्या विशेषणाचे पोट प्रकार 5 आहे. आणि जर तुम्हाला म्हटलं विशेषणाचे एकूण प्रकार किती, विशेषणाचे एकूण प्रकार किती असं जर विचारलं तर मात्र सांगायचं 3. विशेषणाचे 3 गुण, संख्या, सार्वनामिक. त्यामध्ये संख्या विशेषणाचे 5 पोट प्रकारे गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक तत्व, अनिश्चित असणारे. क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय? वस्तूचा अथवा एखाद्या गोष्टीचा क्रम दर्शवणे. वस्तूचा अथवा एखाद्या गोष्टीचा काय दर्शवला जातो? क्रम दर्शवला जातो. त्याला म्हणायचं क्रमवाचक संख्या विशेषण. म्हणजे आता इथं काय, तो पहिला वर्ग म्हणजे कितवा वर्ग आहे? पहिला. मग हा काय दर्शवलाय? क्रम. आपण म्हटलं 5वा वर्ग आहे बाबा, तिथं तुझा पेपर असणार, त्या वर्गामध्ये जा. मी म्हटलं 7वा वर्ग आहे असं. म्हणजे इथं काय दर्शवलंय आपण? तर दर्शवलाय क्रम दर्शवलाय. म्हणून त्याला म्हणायचं क्रमवाचक विशेषण म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं? क्रमवाचक. गणनावाचक म्हणजे 1 2 3 अशा अनंत पर्यंतच्या ज्या संख्या असतात त्याला आपण गणना. काकांना 3 मुली,
काकांना 2 मुली, काकांना 1 मुलगा, म्हणजे काय ना ती गणना केली, इथं गणनावाचक. पण काकांना म्हटलं तिसरा मुलगा पोलीस झाला, तिसरा मुलगा शिक्षक झाला, तिसरा मुलगा अधिकारी झाला, मग त्याला म्हणा तुम्ही, त्याला काय म्हणायचं, क्रमवाचक असं म्हणायचं. त्याला काय म्हणणार, क्रमवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे पट दर्शवली जाते. पट दर्शवणे म्हणजे काय, तर तुमचा मुलगा अधिकारी झाला म्हणजे तुम्हाला 10 पट आनंद झाला. किती पट झाला, तर 10 पट आनंद झाला. मग याला म्हणायचं आवृत्तीवाचक म्हणा. पृथक तत्ववाचक म्हणजे काय, तर एकच संख्या परत परत येते. पृथक तत्व म्हणजे काय, तर बघा 1 1 10 10 असं ज्याला म्हणतो आपण, त्याला म्हणायचं पृथक तत्ववाचक. 1 1 चा गट, 10 10 चा गट, 5 5 चे गट, 20 20 चे गट, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, पृथक तत्व म्हणणार आहे. आणि अनिश्चित म्हणजे ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला अजिबात माहित नाही, काहीच माहित नाही, त्याला तुम्ही म्हणणार आहे अनिश्चित संख्या विशेषण. असे 5 प्रकारचं विश्लेषण थोडक्यामध्ये. ठीक आहे. चलो, आपली PYQ बॅच पण आहे, पेपर 1 त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. जर कोणी शिक्षक बांधव असेल, त्यांना PYQ बॅच करायचे असेल, त्यामध्ये मराठी व्याकरण पूर्ण घेतलंय, तर मला ह्या नंबरला मेसेज करा. 8329603029 हा माझा नंबर आहे. हा, चला. महिमा या शब्दाचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द कोणता. महिमा या शब्दाच्या विरुद्धार्थी कोणता. कोतेपणा, थोरवी, महती आणि कथा. तर बघा, कोतेपणा कोणता येईल, कोतेपणा हा झाला तुमचा विरुद्धार्थी, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल, कोतेपणा. ठीक आहे. चलो, मग बाकीचे बघा. पडीक म्हणजे काय, पिकाऊ. न्यारा म्हणजे काय, सारखा. नेहमी म्हणजे काय, क्वचित, क्वचितच. पुढे, पुढीलपैकी पर्यायांपैकी वेगळे निवडा म्हणजे वेगळा शब्द निवडा. बगळा, कावळा, फुलपाखरू, तो खंड्या. बघा, तो बगळा, तो बगळा, तो कावळा, तो कावळा, तो खंड्या, तो खंड्या, आणि ते फुलपाखरू, आणि ते फुलपाखरू. म्हणजे आता लक्षात घ्या, हे तिघ पण कोण आहे, तर पुलिंगी आहे. पुलिंगी, पुरुष जातीचा बोध झाला तर त्याला पुलिंगी म्हणायचं. आणि जर नपुसकलिंगी, नपुसकलिंगी म्हणजे ते जर सर्वनाम वापरलं तर त्याला काय म्हणतो, नपुसकलिंगी. म्हणजे फुलपाखरू हे झालं तुमचं या पर्यायाचं योग्य उत्तर. तो बगळा, तो कावळा, तो खंड्या हे सगळे पुलिंगी आहे, पुरुष जातीचा बोध होतो. आणि ते फुलपाखरू हे काय, तर तुमचं नपुसकलिंगी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, सूचना दिल्या पर्यायांमध्ये वेगळे ते बाहेर काढा. म्हणजे 4 पर्याय, 3 एक सारखे, एक मात्र वेगळा आहे. एक कसा वेगळा आहे बघा, नियतकालिका, कादंबरी, शब्दकोश आणि निबंध. आता हे तिघ जण जे आहे ना, कोण कोण बघा, नियतकालिक, नियतकालिक, त्यानंतर कादंबरी, कादंबरी, आणि त्यानंतर शब्दकोश, शब्दकोश. हे लिहिण्यासाठी मोठा ग्रंथ तयार होतो, जास्त पेजेस राहतात. तसं निबंध जो असतो, निबंध हा आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त 1 पानाचा असेल किंवा 1.5 पानाचा असेल, जास्त होईल का नाही. पण नियतकालिका, कादंबरी, शब्दकोश हे लिहिण्यासाठी जास्त पेजेस लागतात. मग हे तिघ जण एका जातीचे झाले आणि निबंध हा वेगळ्या जातीचा. म्हणजे हा कसा आहे, तर दिलेल्या पर्यायामधून वेगळे बाहेर काढा, निबंध बाहेर निघाला. का निघाला, कारण तो आपण लिहिताना आपण 1 पेज वापरू, बरोबर ना. हे 1 पेज वापरलं, ठीक आहे. जास्तीत जास्त 2 पानाचा निबंध होतो. असं होईल का 50 पानाचा, नाही होत ना. 50 पानांचा नाही, शॉर्टकट मध्ये होतो. म्हणून निबंध वेगळा आणि हे तिघ एका जातीचे. नियतकालिक, कादंबरी, शब्दकोश. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. स्पष्टीकरण, नियतकालिक, कादंबरी, शब्दकोश जास्त पृष्ठाचे म्हणजे जास्त पानांचे असतात, जास्त पानांचे असतात, निबंध नसतो. ओके. चलो, नेक्स्ट. अनिष्ट शब्दाचा समानार्थी शब्द अशुभ, शुभ, कल्याणकारी आणि चांगला. अनिष्ट म्हणजे काय, अनिष्ट म्हणजे काय, तर अशुभ असणार आहे. समानार्थी शब्द म्हटलाय. अनिष्ट म्हणजे काय असणार आहे, तर हा तुमचा अशुभच असेल, बरोबर. ओके. बघा, लक्ष द्या. अनिष्ट म्हणजे जे चांगले नाही किंवा ज्यातून वाईट घडणारे असे अमंगल. म्हणून अशुभ हा त्याचा अचूक समानार्थी शब्द आहे. अशुभ हा त्याचा अचूक समानार्थी शब्द. इतर पर्याय बघा, शुभ, कल्याणकारी, चांगला हे अनिष्ट शब्दाच्या विरुद्धार्थी. हे कसे विरुद्धार्थी असणारे. आपल्याला समानार्थी म्हटलं तर अशुभ आणि अनिष्ट हे दोघं समानार्थी आहे. आणि हे कसे तर तुमचे
विरुद्ध अपोजिट असणारे. विशाल म्हणजे काय? प्रचंड भव्य मोठे. पराक्रम म्हणजे शौर्य विक्रम आणि बहादुरी. अशुभ म्हणजे अमंगल वाईट आणि अनिष्ट. ओके, पुढे डावलणे शब्दाच्या विरुद्धार्थी. डावलणे. डावलणे म्हणजे काय? एखाद्याला दुर्लक्ष करतो, एखाद्याला डावलून देतो आपण. जाऊ द्या, आपण थोडस पुढे निघून जाऊ. काही काही असतं त्या गोष्टीला आपण काही ऑप्शन नाही, तिथं डावलच लागतं, बरोबर ना. मग याच्या अपोजिट काय? तर काही लोकांना सामावणे म्हणजे सामावून घेणे. ओके, म्हणून हा त्याचा काय तर विरुद्धार्थी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. बघा, लक्ष द्या. इतर पर्यायांचा अर्थ दुर्लक्षणे म्हणजे दुर्लक्ष करणे. डावलणे शब्दाचा समानार्थी व्यक्त करणे. वगळणे म्हणजे काढून टाकणे किंवा सोडून देणे. हा सुद्धा डावलणे शब्दाचा मिळता जुळता आहे. डच्चू देणे म्हणजे कामावरून किंवा पदावरून काढून टाकणे. हा एक वाक्यप्रचार असून डावलण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आजचे आपले जे 10 प्रश्न होते ते पूर्ण झाले. एक माझी छोटीशी विनंती आहे की आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे ओळखीचे शिक्षक आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्या ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. एवढी एक छोटीशी विनंती आहे. मी अजून PYQ तुमचे घेणारे, सर्व फ्री असणारे. जर बॅच घ्यायची असेल तर ॲप डाउनलोड करा. या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी 50 प्रश्न दिलेत, ते PDF तुम्हाला अगदी मोफत आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकता. 8329603029. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.